सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा पुढारी न्यूज. हजारो मान्यवरांनी वाहिली बोराटवाडी येथे कैलासवासी भगवान दादा व कैलासवासी कमलताई गोरे यांना भावपूर्ण आदरांजली. आजकाल आपण समाजात बघतो, बहुतांश कुटुंबात आई जबाबदार व्यक्ती असते. याबद्दल दुमत नाही, पण तेवढीच जबाबदारी वडीलही पार पाडत असतात. परंतु अनेक कुटुंबात आईला मोठं महत्त्व दिलं जात असतं, तर वडिलांना दुजाभाव वागणूक दिली जाते. खरं तर वृद्धपण काळात वडिलांनाही महत्त्व दिलं आणि आपुलकीने विचारपूस केली तर निश्चितच त्यांनाही बरं वाटेल, असं मत सुप्रसिद्ध कीर्तनकार अमोल महाराज सुळ यांनी बोराटवाडी तालुका माण येथे व्यक्त केलं. राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांचे वडील स्वर्गीय भगवानराव रामचंद्र गोरे दादा यांचे प्रथम पुण्यस्मरण वर्षश्राद्ध, तसेच नामदार जयकुमार गोरे भाऊंच्या आई स्वर्गीय कमलताई भगवानराव गोरे यांच्या 14व्या पुण्यस्मरण निमित्त आयोजित कीर्तन कार्यक्रमात सुळ महाराज बोलत होते. कमलकुंज निवास बोराटवाडी तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी दिनांक 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 12:30 पर्यंत हरिभक्त पारायण श्री अमोल महाराज सु मोरोची यांचं कीर्तन कार्यक्रम आणि त्यानंतर दुपारी 12:30 वाजता पुष्पवृष्टी अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. सातारा जिल्हा मानखटाव मतदारसंघ तसेच सोलापूर जिल्ह्यातील हजारो मान्यवरांनी यावेळी कैलासवासी भगवान दादा व कैलासवासी कमलताई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत भावपूर्व आदरांजली वाहिली. तुकोबांनी पांडुरंगाकडे रागाने कधी कधी समोरची व्यक्ती प्रिय असते, आपल्याला त्याच्याकडून काही सुख सर्व आहे. देवा काही नको बाबा, तुझ्या चरणाजवळ जागा दे, एवढंच बोलले. पुढे जळजळीत नजर टाकली. म्हणले काय म्हणला? ते संसारातलं मागा म्हणलं, ते नाही. त्याच्या पुढं काय म्हणला? मला पायाला हात लावायचा नाही म्हणला. कोणाच्या? देव म्हणला माझ्या. तुकोबा म्हणले पांडुरंगराव विसरला बहुतेक तुम्ही. आला नाही तुम्ही. आणलंय. कोणी आणलंय हे जर विचारत असाल, आम्ही वारकरी यांनी आणलंय. आणि याला रूपाबले करुणी खरे हरिदासी. या जगात आलता तेव्हा उभा राहायला जागा होते का? कुणी दिली? पुंडलिकाने टाकलेल्या विटेवर 28 युग झालं उभा आहे. बरं, त्याच्यानंतर तुला गुंटावर तरी घ्यायला मिळाली काय? तुझ्या नाव कीर्तन करणाऱ्यांनी घेतली, तो घेतली. तुझ्यापेक्षा मात्र श्रीमंत आहे का नाही? गाव 2 गुंठ जमीन आहे. हाय का नाही? जी भीक तुला दिली आम्ही वारकऱ्यांनी दिली. देवा तुझं रूप हे वारकऱ्यांनी दिलेलं आहे. तुझे हात वारकऱ्यांनी दिलेले, तुझे पाय आम्ही वारकऱ्यांनी दिले. आमचे भावे तुझे देवपण हे का विसरून राहिलासी? अरे आम्ही तुझ्या वाऱ्या केल्या म्हणून तुला देवपण आहे. आम्ही तुझ्या रूपानं गळ्यात माळा घातल्या म्हणून तुला देवपण आहे. आम्ही तुझ्या नावानं कीर्तन करतो म्हणून तुला देवपण आहे. देवा पायाला हात लावायचा नाही असं जर म्हणत असशील तर तुझे पाय ही सुद्धा वारकऱ्यानं तुला दिलेले देण आहे. आणि तेही याच अवतारात नाही. ऐक देवा, तो नरसिंह होता तेव्हा मी फक्त प्रल्हाद होतो. तो माझा बाप मारला पण मी तुझे पाय सोडले. तो राम झाला, मी अंगद झालो. तो माझा बाप मारला पण मी तुझे पाय सोडले नव्हते. तू कृष्ण झाला, मी उद्धव झालो, मी तुझी चरण सेवा सोडली नाही. तू पांडुरंग म्हणून येऊन उभा राहिला, मी नामदेवराय म्हणून येऊन उभा राहिलो. चौयुगाचा भक्त नाम्या उभा कीर्तनी. पण नामदेवरायाच्या अवतारात सुद्धा हेच देवा पै मागत चरण सेवा अखंडित या न्यायानं त्या अवतारात सुद्धा देवा तुझी चरण सेवाच केली. पांडुरंगा तुझी चरण सेवा ही तुझी नाही, ती
माझ्या बाप जाद्याची मिराज सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढारी न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.